नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये दीप्तीज किचनमध्ये. तर आज आपण वाटाणा भात बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं वाटाणा घेतलेला आहे सोलून. शेंगा घेतलेल्या होत्या मी, त्याचा हा वाटाणा आहे. त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर छान तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. मोहरी जिरे छान तडतडले की त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा छान लाल झाला की त्यामध्ये आपल्याला बटाटा, टोमॅटो असल्या तुम्हाला ज्या आवडत असतील त्या व्हेजिटेबल घालून घ्यायचे आहे. कांदा टोमॅटो घातलेला आहे मी इथं. आणि नंतर हे छान फ्राय झाले की यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर यामध्ये 1 चमचा धनेपूड घालूया आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूया आणि हे छान परतून घेऊया. त्यामध्ये मी हा मसाला घातलेला आहे, चाट मसाला. थोडा टेस्ट छान येते याने. त्यानंतर यामध्ये मी पाणी घालणार आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी इथं मी घातलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर यामध्ये पाऊण चमचा हळद घालायची आहे आणि याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. मी इथं 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. मी हे स्वच्छ धुवून यामध्ये घालून घेतलेले आहे. त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कुकरचं झाकण बंद करून याचे 3 शिट्ट्या होऊ देऊया. त्यानंतर बघू शकता आपला भात रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब